चं नियोजन वेळेवर केलंच नाही. त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारीच नव्हते. एवढ्या मोठ्या कंपनीकडून एवढी मोठी चूक. हो, इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी स्वतः मान्य केलं की त्यांना संपूर्ण ऑपरेशनल सिस्टम रिबूट करावी लागली. एक मिनिट, ऑपरेशनल सिस्टम रिबूट करणं याचा अर्थ काय होतो नक्की? म्हणजे त्यांनी सगळं वेळापत्रक आणि पायलट्सच्या ड्युट्या नव्याने लावण्याचा प्रयत्न केला का? अगदी तसंच. जुनं सगळं वेळापत्रक रद्द करून नवीन नियमांनुसार सगळी आखणी नव्याने करण्याचा प्रयत्न. पण एका रात्रीत एवढ्या मोठ्या एअरलाईनसाठी हे करणं जवळजवळ अशक्य होतं. आणि त्यामुळेच सगळा गोंधळ उडाला. हो, त्यांचं संपूर्ण गणितच चुकलं. एवढी मोठी चूक झाल्यावर सरकार आणि DGCA सारख्या संस्था गप्प बसल्या नसतील, नाही का? नाही, मुळीच नाही. सरकारला तातडीने हस्तक्षेप करावा लागला. सगळ्यात मोठा निर्णय म्हणजे ज्या FDTL नियमांमुळे हा गोंधळ झाला होता ते नियमच तात्पुरते स्थगित केले. अच्छा, म्हणजे मूळ कारणच तात्पुरतं बाजूला ठेवलं. हो. त्याशिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आणि प्रवाशांच्या मदतीसाठी एक 24/7 कंट्रोल रूम सुरू केली. आपल्या स्रोतांमध्ये DGCAच्या एका विशेष मदतीचाही उल्लेख आहे. हो, आणि त्यावरून परिस्थिती किती गंभीर होतीये दिसते. DGCA म्हणजे जी संस्था हवाई वाहतुकीवर देखरेख ठेवते, त्यांनी आपले फ्लाईट ऑपरेशन्स इन्स्पेक्टर्स म्हणजे FOI जे स्वतः अनुभवी पायलट असतात. बरोबर, त्यांना थेट इंडिगोसाठी पायलट म्हणून काम करायला पाठवण्याची तयारी दाखवली. ही एक अभूतपूर्व गोष्ट होती. खरंच, या सगळ्या प्रवाशांचं काय झालं? त्यांच्या त्रासाची कल्पनाच करवत नाही. तिकीट दर तर आभाळाला भिडले होते असं एका बातमीत म्हटलंय. प्रचंड हाल झाले. मुंबई दिल्ली प्रवासासाठी तिकीट 50,860 रुपयांपर्यंत पोचलं होतं. काय सांगताय? 51,860 रुपये? म्हणजे नेहमीच्या दरापेक्षा जवळपास 10 पट जास्त.